इंडियाला येणं कॅन्सल होणार? हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल? आज काय विशेष? आज आम्ही इंडिया ट्रिपसाठी निघणार आहोत. इंडियामध्ये वेकेशनसाठी येत आहोत. आतापर्यंत तुम्ही सगळं बघितलंच असेल, तर आजचा दिवस कसा असेल ते बघूया. चला. हाय विधान, गुड मॉर्निंग. आज काय आहे? कुठे जायचंय आपल्याला? हा, सो आर यू रेडी टू गो? कशी झाली झोप? चला या मग. आता आपण मस्त अंघोळ करूया, चहा पिऊया आणि मग कुठे जायचंय? इंडिया. सो आर यू हॅपी? असा मस्त गरमागरम चहा रेडी आहे. या तुम्ही पण चहा घ्यायला. एक साईडला माझी स्वयंपाकाची गडबड चालू आहे. वृषालसाठी सगळं करून जायचं आहे आणि आता चहा घेऊन स्वयंपाकाला लागणार आहे मी. माझी बरीच गडबड चालू होती. सगळ्यांसाठी गिफ्ट झाले, सगळी शॉपिंग झाली, सगळी तयारी झाली, छान छान पॅकिंग झाली. आणि एक ट्विस्ट आला. ट्विस्ट असा की इंडियाला निघायचं होतं, त्याच्या 2 दिवस अगोदर माझं थोडे हेल्थ इश्यूज आले. हेल्थ इश्यूज इन द सेन्स अगदी वेळेवर मला पोटाचं थोडं इन्फेक्शन झालं, त्यामुळे मला 1 दिवस ऍडमिट करावं लागलं. सो मी ऍडमिट होते. त्यांनी मला 1 दिवसात डिस्चार्ज पण दिला. अँटीबायोटिक स्ट्रॉंग डोस दिला त्यांनी मला. आणि अगदी कॅन्सल होता होता आमची ट्रिप पुन्हा एकदा रुळावर आली. तर कॅन्सल करणार होतो आम्ही, कारण मला खूपच त्रास होत होता. 2-3 दिवस मी अगदी पडून होते. तर आज मला थोडं बरं वाटतंय. आणि अशी मस्तपैकी वृषालसाठी चिकनची आमटी आज बनवली आहे, म्हणजे त्यांचा आजचा जेवणाचा प्रश्न संपला. मशरूम मसाला बनवला आहे आणि वृषालसाठी आजच्या पोळ्या मी करून ठेवते आहे, जेणेकरून त्यांचा आजचा दिवस निघून जाईल. तर जसं मी तुम्हाला दाखवलं की वृषालसाठी चिकनची ग्रेव्ही बनवून ठेवली, विधानसाठी मशरूमची ग्रेव्ही आणि मी माझ्यासाठी पालकची भाजी बनवली, कारण मला अगदी साधं साधं खायला सांगितलंय थोडे दिवस, कारण पोटातलं इन्फेक्शन वाढायला नको म्हणून थोडीशी काळजी घेतलेली बरी. तर आमच्याकडे 1 तास आहे अजून एअरपोर्टसाठी निघायला. तर विचार केला की विधानला खाऊ घालून निघते, कारण एअरपोर्टवर तो पाहिजे तसं खाणार नाही आणि आपलं घरचं जेवलेलं केव्हाही चांगलं तिथे काही घेण्यापेक्षा. तर मी संपूर्ण स्वयंपाक करून निघाले. आता मी जेवण करून अगोदर गोळ्या घेणार आणि मग आम्ही एअरपोर्टसाठी निघणार. आणि संपूर्ण घर आवरून निघाले आहे, म्हणजे वृषालला प्रॉब्लेम नको आणि त्यांना खूप त्रास नको नंतर. तब्येतीमुळे ह्यावेळेस माझ्याकडून खूप सगळं नाही झालं, पण माझ्याने शक्य होईल तेवढं मी करून निघते आहे. तर आता विधान जेवतो आहे. तू त्यांना सांग ना, तू कुठे येतोयस? मी इंडियाला येतोय. अरे वा. तर आम्ही खूप आनंदात आहोत आणि खूप एक्साइटेड आहोत येण्यासाठी. विधान सुद्धा खूप एक्साइटेड आहे. प्रवास मोठा असल्यामुळे सगळीकडे सगळे थोडे काळजीत आहेत, पण बघूया, देवाला काळजी. देवाच्या मनात असेल तर मी अगदी सुखरूपपणे आपल्या भारतामध्ये पोहोचून जाईल. तर बघूया आजचा आमचा निघण्याचा दिवस कसा असणार आहे ते. तर आमचं दोघांचं जेवण झालेलं आहे, विधानचं आणि माझं. आणि आता आम्ही अगदी 10 मिनिटात एअरपोर्टसाठी निघणार आहोत. वृषाल आल्यानंतर जेवणार आहेत, कारण त्यांना आत्ता भूक नाहीये आणि ते त्यांच्या वेळेतच जेवतात. त्यामुळे आम्ही दोघं जेवून आता निघतो आहे. मी विधानला रेडी करणार आहे आधी. विधान आता रेडी झाला की मग आम्ही 10 मिनिटात निघणार. विधान, कसं वाटतंय तुला? सांग की. छान वाटतंय. छान वाटतंय. कुठे चाललो आपण? इंडियाला. इंडियाला. त्याला मध्ये थर्मल घातलं, मी सुद्धा मध्ये थर्मल घातलं आहे, कारण इकडे थंडी प्रचंड वाढलेली आहे. स्नोफॉल स्टार्ट झालेला आहे आणि टेम्परेचर मायनसमध्ये गेलं आहे इकडे. इथे आम्हाला थर्मल लागणारच आहे. पुढे कसं आहे की लागलं नाही तर आम्ही थर्मल काढून ठेवू शकतो, पण कसं आहे की नाही घातलं तर आम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सध्या आता कसं आहे की माझी तब्येत थोडी नरम गरम आहे, त्यामुळं सांभाळलेलं बरं, काळजी घेतलेली बरं असं मला तरी वाटतं. कारण मी फिट असली तर मी विधानला सांभाळू शकेल. तर सगळ्या गोळ्या वगैरे घेतल्या आहे मी, पेन किलर्स, अँटीबायोटिक्स. आणि आता आम्ही 10 मिनिटात एअरपोर्टसाठी निघणार आहोत. विधान फार खुश आहे. थोडंसं कसं आहे की मला एक्साइटमेंट आहे, आनंद आहे, सगळं आहे इंडियाला येणार म्हणून, पण वृषालला आत्ता सोडून निघणार त्याचं थोडंसं दुःख पण आहे. वाईट वाटतंय की महिनाभर आता त्यांना एकट्याला ॲडजस्ट करावं लागणार, एवढ्या मोठ्या घरात एकट्यांना राहावं लागणार, त्याचं थोडं वाईट वाटतंय. पण हरकत नाही, 1 महिन्यात ते पण येत आहेत इंडियाला. तर आता आजचा दिवस कसा असणार आहे, एअरपोर्टवरचे सगळे ॲडव्हेंचर्स, एअरपोर्टवरचं सगळंच आणि आमचा प्रवास कसं काय होतंय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. चला. काय विधान, हे काय तू काय तलवार घेऊन निघणार इंडियाला? शिवाजी महाराजांना भेटायला चाललास ना?
सांग तू इंडियाला गेल्यावर अगोदर काय करणार? शिवाजी महाराजांना भेटणार. येस, चला लेट्स गो. लेट्स गो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मी देव सर्व कार्ये सर्वदा. गणपती बाप्पा आम्हाला सुखरूपपणे इंडियामध्ये घेऊन जा असं सांगा बाप्पाला. बाप्पा आम्हाला इंडियामध्ये सुखरूप घेऊन जा. आणि आमच्या बाबाला सुखात ठेव. आणि आमच्या बाबाला सुखात. बाबाची काळजी घे. बाबाची काळजी घे. आणि आमची पण काळजी घे. आणि आमची पण काळजी घे. चला आता करून डायरेक्ट. चला विधान लेट्स गो. आणि आम्ही जॅकेट वेअर करतोय. दोघांनी जॅकेट्स घातले कारण थंडी खूप आहे इकडे. इथे घालूया, पुढे काढूया, चालेल? चला सगळ्यांना सांगा आम्ही येतोय. सो आम्ही येत आहोत. चलो आता आपण ना चला ही स्लिंग बॅग माझ्या सोबत असणार. तुझ्या सोबत असणार. चला निघूया आता. ही आपली स्लिंग बॅग. ही बॅग तू घेणार का विधान बॅग? हो. मग आता कसं करायचं? कोण घेणार मग? कोण घेणार? बाबा आपल्या सोबत नाही येते. हा आपला बाबा जानेवारीत येणार आहे. चलो विधान कॅप घालतो बेटा, थंडी खूप आहे बेटा. चला बाबाला हेल्प करा. अशा आमच्या दोघांना 4 बॅग अलाउड आहे विधानला मला, पण मी 3च घेतल्या. आणि एक माझी बॅकपॅक आहे कारण मला ते झेपणार नाहीये ना आता तब्येत बरी नसताना. खरं 3 बॅगची पण मी डेअरिंगच केली आहे, पण बघूया आता. चलो ऑल सेट. येस ऑल सेट विधान. येस. चला चला गाडीत बसा, थंडी खूप आहे. आणि आमच्या घरापासून 30 मिनिटाच्या अंतरावर आहे एअरपोर्ट. तर आता एअरपोर्टला पोहोचूया. आणि आम्ही एअरपोर्टवर पोहोचून गेलेलो आहोत. आणि आम्ही टर्मिनल 1 वर येऊन गेलेलो आहोत. आता वृषाल गाडी पार्क करून आम्हाला इथे पिक करायला येत आहे. मग आपण मध्ये जाऊया. विधान साईडला उभा राहा बेटा. विधान इथे बसा बेटा. सिट डाऊन. बाय करतो त्याच्यात सगळ्यांना. हाय फोटो घेतला छान. बाय बाय बाय. आणि आम्ही एअरपोर्टवर पोहोचून गेलेलो आहोत. आज शांतता आहे कारण वीकडे आहे, वीकेंडला जास्त गर्दी असते. सो आम्ही एअरपोर्टमध्ये एंटर झालेलो आहोत आणि आता वृषाल गाडी पार्क करून इकडे येत आहेत. तर अमेरिकेतील एअरपोर्टमध्ये असं आहे की आपल्यासोबत जे सोडायला आले आहेत ते आपल्यासोबत मध्ये येऊ शकतात. तर त्यांनी गाडी पार्क करून तिथून ट्रेनमध्ये ते इथे टर्मिनल 1 वर येत आहे. आणि विधानला थंडी वाजते, हो ना बाळा. आणि आम्ही आलो आहोत मिनियापॉलिस सेंट पॉल इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि वृषाल गाडी पार्क करून आलेले आहेत. आपण बोर्डिंग पासेस कलेक्ट करूया. असं तर माझ्याकडे ऑनलाईन आहे, बारकोड स्कॅन केला तरी होऊन जातं, पण आपण हार्ड कॉपी सुद्धा असू देऊ सोबत. होय की नाही वृषाल? हार्ड कॉपी पण असू देऊ सोबत, कारण नंतर लंडनला जिथे माझा हॉल्ट आहे तिथे सुद्धा माझं चेक होणार आहे सगळं. विधान येऊन गेलास गेटवर? येस, एअरपोर्टला आहेस ना तू? सो आम्ही आमच्या गेटवर येऊन गेलो आहोत. तर इथे माझ्या फ्लाईटबद्दल येऊन गेलेलं आहे. लंडन हिथ्रो 5 वाजता आहे माझी फ्लाईट.
आणि विधानची मस्ती सुरू आहे. विधानला प्रत्येक ठिकाणी असं मोकळं आवडतं खेळायला. सो विधान मस्त खेळतोय. असंच छान कोऑपरेट करेल पूर्ण जर्नीमध्ये तर मिळवलं. खेळतोयस विधान? आवडतंय तुला एअरपोर्टवर? मजा येते का? खेळा. आणि हे विधानचं सगळ्यात फेवरेट टॉय आहे. विधान तुझं फेवरेट टॉय कोणतं आहे दाखव सगळ्यांना. येस, कॅल्सी आहे. त्याला एवढं एक टॉय असलं की काहीही लागत नाही. त्यामुळे आठवणीनं मी घेऊन आले. आणि विधान तुला विंडो सीट पाहिजे? चला बसा मग, तिकडून बसा. चला. सो आर यू रेडी टू ट्रॅव्हल? मी हे लावू का? काय आहे लगेच? जुरासिक पार्कचा नवीन पार्ट आलाय, बघू का? हो लाव की. इंग्लिशच वाटतं. लाव लाव लाव. आणि आम्ही भारतात येत आहोत हे फिलिंगच खूप छान आहे. त्यांनी मस्त इयरफोन कनेक्ट केले आणि छान जुरासिक पार्क मूवी बघतोय विधान. विधान कुठला मूवी बघतोयस? जुरासिक पार्क. आवडतोय? गुड. मला विधानला बराच वेळ एंटरटेन करायचं आहे. सो माझ्याकडे ऑप्शन्स असे तर बरेच आहेत, पण विधानला जरा वेळ फ्लाईटमध्ये स्क्रीनवर बघू देते. त्यानंतर त्याचे काही टॉईज काढणार, मग काहीतरी खायला देणार, मग त्याचा टॅबलेट काढणार. टॅबलेटमध्ये मी लोड करून आणले त्याच्यासाठी मूवीज म्हणा किंवा तो जे काही बघतो ते. सो मी त्याला असं स्टेप वाईज देणार आहे, कारण जर्नी बरीच मोठी आहे. सो मला बरेच ऑप्शन्स राहतील त्याच्यासाठी. ओके ना विधू? नेमकं मील आलं आणि विधान झोपी गेला आहे. विधू. आणि हे विधानचं स्पेशल मील आहे. पास्ता आहे, सॅलड आहे, कुकी आहे आणि बटर आहे. आणि विधान मस्त त्याची ॲक्टिव्हिटी करण्यात बिझी आहे. आम्ही लंडन हिथ्रो एअरपोर्टवर लँड झालो आहोत. विधू काय करतोय? मी बुकवर ड्रॉइंग करतोय. ड्रॉइंग करतोय. बोर झालं का रे तुला? तो बोर झाला म्हणून मी काढलं सगळं. छान छान. ए हे बघ की काय आहे. आणि विधानसाठी मी तर ॲक्टिव्हिटी बुक वगैरे आणलंच, पण व्हर्जिन अटलांटिक फ्लाईट आहे आपली आत्ताची, तर त्यांनी विधानला मस्त ॲक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे. आपण बघूया काय आहे. हे बघ, बुक दिली, पॉपिट दिलं आहे छोटंसं. देन विधानचं फेवरेट आहे सगळं, तुला दाखवते. सी ग्लेड्स आणि कसं आहे, आणि हे पेन्सिल्स, कलर पेन्सिल्स. हाऊज दिस? छान. आता लंडनहून कुठे जाणार आपण? मुंबई. येस. आणि मुंबईला कोण घ्यायला येणार? बाबा आणि आई आजी. आणि मग कुठे जाणार? नाशिक. नाशिकला जाणार. ये इंडियाच्या पहाटे आम्ही मुंबईमध्ये उतरणार आहोत. आई बाबा तिथे घ्यायला येणार आणि मुंबईहून नाशिक. विधान काय करणार आता? कनेक्ट करतोय. वा छान, करा. वा 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 वा. आणि आम्ही फायनली मुंबई एअरपोर्टवर लँड झालो आहोत. विधान कुठे आलो सांग? आपण मुंबईला आलो. मुंबई एअरपोर्ट. इंडियाला येऊन गेलो आहोत आम्ही. बरीच सर्कस झाली आमची. आता आई बाबा भेटणार आहेत आणि त्यानंतर काय काय होणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेलच. सो स्टे ट्यून. इमिग्रेशनसाठी प्रचंड गर्दी आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि आई बाबा ऑलरेडी आलेले आहेत, बराच वेळ झाला. आता चला बघूया विधानची रिॲक्शन आणि त्यांची रिॲक्शन कशी असेल ते. भारतातले छान छान ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर चला भेटूया पुढच्या सगळ्या ब्लॉग्समध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.